नमस्कार मित्रांनो, मी अमित वाघ. आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीजमध्ये पेजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमी आपण व्हिडिओ बनवत असतो, पण आता तुमच्यासाठी खास ब्रश कटर आणलेला आहे. त्या ब्रश कटर बरोबर त्याच्याबरोबर काय काय अटॅचमेंट देणार आहे, काय क्वालिटीचा ब्रश कटर आहे आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आपण कशा पद्धतीनं पोचची आणि घरपोचची देण्याची सुविधा आपण कशी लागू केलेली आहे, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. मशीन कशा पद्धतीने फिटिंग करणार आहे आपण आणि नंतर त्याच्याबरोबर प्रत्येक अटॅचमेंट कशा प्रकारे जोडणार आहे हे संपूर्ण माहिती देणार आहे. आणि हा ब्रश कटर काय क्वालिटीचा आहे तुम्हाला आपण दाखवणार आहे. तर चला बघूया. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर आपल्या पेजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट ऑफर आणि सबसिडीबद्दल माहिती पूर्णपणे तुम्हाला अगोदर मिळेल. तर आपलं हे सातारा ॲग्रो मशिनरीज हायवेच्या बाजूला आपल्या सर्व्हिस रोडला, बॉम्बे रेस्टॉरंट वाडेफाट्याच्या सर्व्हिस रोडला आपलं सातारा ॲग्रो मशिनरीज आहे. आणि अत्यंत दर्जेदार वस्तू, इम्प्लिमेंट, वेगवेगळ्या मशिनरी आपल्याकडे नेहमी आपण घेऊन येत असतो आणि प्रत्येक गोष्ट शेतकरी मित्रांना सबसिडीमध्ये देत असतो. तर मित्रांनो, ब्रश कटरमध्ये क्वालिटी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, किती सीसीचे आहेत, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, किसान शक्तीचा जापनीज टेक्नॉलॉजीचा ब्रश कटर बॅकपॅक आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरा 4 स्ट्रोकमध्ये, 2 स्ट्रोकमध्ये दुसरा रॉयल किसानचा ब्रश कटर आपल्याकडे स्टॉकला आहे. आणि दुसरा तिसरा 2 स्ट्रोकमध्ये बी आपल्याकडे ब्रश कटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचं ब्रश कटर बघता. ब्रश कटर बघितल्यानंतर काय टेक्नॉलॉजी असली पाहिजे त्या ब्रश कटरमध्ये, की त्याला आपल्याला चालवताना जास्त वजनाचा लोड घेऊ शकतो का, व्हायब्रेशन होऊ शकतं का, अशा क्वालिटीनं ब्रश कटर खरेदी करावं होतं. आणि त्याच्याबरोबर ऑफर लावून उपयोग नसतो मित्रांनो. त्याला क्वालिटी दिली पाहिजे, डिस्काउंट सबसिडीमध्ये मशीन बसल्या पाहिजे त्या, आणि त्याचे स्पेअर पार्ट आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. तर मित्रांनो, अटॅचमेंट बी आपण अशा देतो की दर्जेदार क्वालिटीच्या अटॅचमेंट देतो, जेणेकरून महाराष्ट्रात शेतकरी मित्रांनी जर ब्रश कटर खरेदी केला आणि तुम्हाला मिळाला, त्यानंतर त्या ब्रश कटरला मेंटेनन्स आला नाही पाहिजे. आणि आपण जे कार्बोरेटर देणार आहे त्या कार्बोरेटरची बी माहिती देणार आहे. तर आपल्याला माहिती फिटिंग करून दाखवणार आहे सागर. तर सागर आपल्याला माहिती देणार आहे किती सीसीचा ब्रश कटर आहे, कशा पद्धतीनं फिटिंग करायचा. तर चला बघूया. तर सागर आपल्याला माहिती देणार आहे. तर सागर ये. नमस्कार. तर मित्रांनो, सागर मिस्त्री आपल्याला आणि सेलचं बी बघतो, मेकॅनिकलचं बी बघतो. शेतकरी मित्रांना नेहमी महाराष्ट्रात जे जे शेतकरी मित्र आपल्याकडून ब्रश कटर घेतात, खास करून त्यांच्यासाठी नेहमी तो संध्याकाळचा बी व्हिडिओ कॉल करून किंवा दिवसा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करून मशीन बुकिंग करू शकता. फक्त 1000 रुपये भरायचे आहेत. पण त्याच्या अगोदर आपण पूर्णपणे माहिती घेऊया. डिस्काउंट ऑफर तुम्हाला लास्टपर्यंत आम्ही लास्टला देणार आहे, त्याच्याबरोबर काय काय वस्तू देणार आहे. तर सागर, आपले जे शेतकरी मित्र लाईव्ह व्हिडिओ बघत असतात, नेहमी शेतकऱ्यांची अडचण असते की ब्रश कटर कशा पद्धतीने फिटिंग करायचा आणि अटॅचमेंट कशा पद्धतीने जोडायचे. नेहमी शेतकरी मित्र प्रश्न विचारतात, व्हिडिओ कॉल करतात. व्हिडिओ कॉलवर बी आपलं उत्तर काय काय वेळेस येत नाही, कारण बिझी शेड्यूल असतं. तर जे शेतकरी मित्र आपले ब्रश कटर घेतल्यानंतर कशा पद्धतीने फिटिंग करायचंय ते शेतकरी मित्रांना आपल्याला सांग. आणि कोणता ब्रश कटर किती सीसीचा आहे आणि काय टेक्नॉलॉजीमध्ये ब्रश कटरमध्ये फरक आहे, हे संपूर्ण माहिती आपले शेतकरी मित्र व्हिडिओ बघतात त्यांना दाखवूया. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर नमस्कार, मी सागर फडतरे. आपण आता बघणार आहेत ब्रश कटर कसे जोडणार आहेत आणि पूर्ण टेक्नॉलॉजीमध्ये ब्रश कटर आलेले आहेत आपल्याकडे. पहिले जे होते त्याच्यापेक्षा अजून हेवी क्वालिटीमध्ये असे ब्रश कटर आलेले आहेत. पूर्ण जपान टेक्नॉलॉजीमध्ये ब्रश कटर आहेत. आपण आता हा एक पीस जोडून बघणार आहे. हा 2 स्ट्रोकचा रॉयल किसानचा हा पूर्णपणे ब्रश कटर आपण जोडून बघणार आहे. त्याची पूर्ण अटॅचमेंट आपण जोडून बघणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे सगळं जोडून वगैरे कसं काय. जर तुम्हाला काय अडचण आली तरी तुम्ही हा व्हिडिओ मार्फत पूर्णपणे माहिती घ्या. हा ब्रश कटर कसा जोडतोय ते पूर्णपणे संपूर्ण माहिती बघून घ्या, कसा जोडायचा आहे, काय करायचंय. तर आपण जोडायला घेऊयात. हा रॉयल किसानचा 2 स्ट्रोकचा 52 सीसीचा हा ब्रश कटर आहे. तर आपण ओपन करून घेऊयात. हा
हा पूर्णपणे चांगल्या पॅकिंग मध्ये असा ब्रश कटर दिलेला आहे। तर साइड गार्ड बघू शकता, एकदम हेवी क्वालिटी मध्ये आहे। हे त्याचं मॅन्युअल आहे, कसा फिटिंग वगैरे करायचं त्याचं पूर्णपणे याच्यात माहिती दिलेली आहे। हा बेल्ट दिलेला आहे, बेल्टची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम हेवी क्वालिटी मध्ये असा बेल्ट दिलेला आहे। पाठीवरती तुम्ही हा बेल्ट घेऊ शकता। हा ब्रश कटर साइड पॅक असून याला पाठीवरती बेल्ट दिलेला आहे। हे आपलं इंजिन आहे 52 सीसी चं। हे अशा पद्धतीने इंजिन येतं याचं ब्रश कटरचं। त्याचं हँडल बघू शकता, पूर्ण ॲल्युमिनियम मध्ये आहे। आता एक टूल बॉक्स दिलेला आहे, हे एक अटॅचमेंट दिलेलं आहे, हे एक अटॅचमेंट दिलेलं आहे आणि हे एक आहे। तर आता आपण हे पाईप ओपन करून घेऊयात। तुम्ही याचा पाईप पण बघू शकता, पूर्ण हेवी क्वालिटी मध्ये ॲल्युमिनियम मध्ये दिलेला आहे आणि त्याला पाठीमागे सेफ्टी तुम्ही बघू शकता, इथे सेफ्टी पण दिलेली आहे। ही सेफ्टी ओपन करून घ्यायची आहे। हा असा पाईप आहे। ह्या ब्रश कटरचे पूर्ण अटॅचमेंट तुमच्या समोर आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण तुम्हाला एक्स्ट्रा पण अटॅचमेंट देणार आहेत, ते पण आपण बघणार आहे पुढं। तर आपण आता हा ब्रश कटर जोडून घेऊयात। हे नट बघू शकता, 5 नंबर ॲलिंगीचे नट बोल्ट आहेत। हे इथं फिटिंग करून घ्यायचे असे, हे सरळ ठेवून, हे असं सरळ ठेवून इथं फिटिंग करून घ्यायचंय। आणि ह्याच्यातले 4 नट बोल्ट हे टाईट करून घ्यायचे इथं। हे अशा पद्धतीत पूर्णपणे टाईट झालेलं आहे। तर आपण त्याचा आता हँडल बसवून घेऊयात। हँडल बसवायची प्रोसेस, पहिले हे 4 नट आहेत हे लूज करून घ्यायचे। हे 4 नट 5 नंबरचे ॲलिंगी लागते याला, हे नट लूज करून घेतले। हा हँडल इथं असा बसून घ्यायचा आहे। ही रेसची बाजू पुढे येणार, हे पिवळं जे रेस लॉकचं हे आतल्या साईडला येतं, असं हे असं येत नाही।
ही रेस पाठीमागे राहिली तर ही रेस अशी समोर येणार आहे आणि हा दुसरा हँडल इकडून टाकून घ्यायचा आणि हे टाईट करून घ्यायचंय असं पूर्णपणे टाईट झालेलं आहे तर आता आपण याची एक साइड गार्ड आहे समोरचं सेफ्टी गार्ड हे बसवून घेणार आहे सेफ्टी गार्ड बसवताना एक खालून घ्यायचं असं आणि ही क्लिप येते ही क्लिप वरती टाकून त्याला टाईट करून घ्यायचं त्याचा आपण बेल्ट बसवून घेऊयात बेल्ट कसा बसवायचा आहे तर ही बाजू आहे ही फक्त इथं फिटिंग करून घ्यायची अशी इथं अशी फिटिंग करून घ्यायची या इथं हे फक्त प्रेस करून अशी फिटिंग करून घ्यायची आपला बेल्ट पण बसवून झालेला आहे आता ह्याची आपण पूर्ण हा ब्रश कटर जोडून झालेला आता ह्याची आपण अटॅचमेंट जोडून बघूयात आता तुम्हाला पूर्ण अटॅचमेंट आपण जोडून दाखवणार आहे तर या जोडून दाखवूयात हा ब्रश कटर पूर्णपणे उलटा करून घेतला मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला एक होल दिलेला आहे इथं माझं बोट आहे इथं होल दिलेला आहे त्या होल मध्ये एक 4 नंबरची ॲलेंक आहे ही टाईट करून घ्यायची अशी हे पॅक झालेले आणि हा उलटा थ्रेड आहे हा थ्रेड पहिला नट बाहेर काढून घ्यायचा हे एक बाहेर काढायचं आणि हा वॉशर एक हा ॲलेंक इथंच ठेवून तुम्हाला हे अटॅचमेंट जोडायचं आहे हे अटॅचमेंट थ्रेड आहे तुम्ही असं बसवू शकताय हा ॲलेंक असा ठेवायचा आणि हे टाईट करून घ्यायचं हे तर आपलं हे टाईट झालेलं आहे आता हे तुम्हाला दुसरं टाकायचं दुसरं चेंज करून टाकायचं आहे ब्लेड हे काढून घ्यायचं पूर्णपणे बाहेर तुम्हाला हे ब्लेड हे अटॅचमेंट कसं जोडायचं ते दाखवतो हे अशा पद्धतीचं ब्लेड आहे तर हे ब्लेड हा ॲलेंक पहिला लॉक करून घेतला त्याच्यावरती हे ब्लेड ठेवलं बरोबर सेंटरला त्याच्यावरती हा वॉशर आहे हा वॉशर टाकला ही एक वाटी आहे वाटी टाकली हा नट हे फक्त टाईट करून घ्यायचं आता अशा पद्धतीने टाईट झालेलं आहे अजून तुम्हाला एक दुसरं ब्लेड जोडून दाखवतो तर आता आपण हे पॅडी भात सोयाबीन गहू हे काढण्यासाठी हे जे अटॅचमेंट आहे हे कसं जोडायचंय बरेच शेतकऱ्यांचं आता हे झालंय की हे कसं जोडायचं तर ते आपण ते जोडून दाखवणार तर आपण बघूयात आता हे कसं जोडायचंय पहिली वाटी साईडला काढून घेतली हे पहिलं सगळं पूर्ण अटॅचमेंट पूर्ण साईडला काढून ठेवायचं इथं जे आतमध्ये 3 नट आहेत हे 3 नट बोल्ट
हे 3 नट बोल्ट काढून घ्यायचे। हे 4 नंबरचे नट बोल्ट आहेत। मित्रांनो, व्यवस्थित लक्ष देऊन जे जे कोणी ब्रश कटर घेतल्यानंतर कशा पद्धतीनं ब्रश कटर फिटिंग करायचा हे पूर्णपणे लक्ष हे देऊन पहिलं ऐका। ब्लॅक कलरचं आहे, हे खालती बसून घ्यायचं असं च्या इथं असं बसून घेतलंय। त्याच्यानंतर जी वाटी आपण काढलेली ती वाटी आपण अशी बसून घ्यायची। हे पूर्णपणे असं टाईट करून घेतलंय। त्याच्यानंतर ना जे आपण एक वॉशर काढलेला होलवाला तो पहिला खाली बसवून घ्यायचा असा। हे 80 जाती ब्लेड आहे। पूर्ण एकदम हेवी मटेरियल वापरलेलं ब्लेड आहे असं हे। त्याचे तुम्ही दात पण बघू शकता, पूर्ण हे दात त्याचे पूर्ण ॲल्युमिनियम मध्ये आहेत हे दात। तरी आपण आता बसवून घेऊया। ते बसवायची ह्याची पोझिशन जे आहे, हे जे नाव लिहिलेलं आहे हे नाव असं उलट्या बाजूला खाली जातं, मशीन साईडला जातं हे असं। त्याच्यानंतर हा वॉशर बसून घ्यायचा, ही वाटी आणि हा नट आणि हा अॅलन की अडकून घ्यायचा त्या होलमध्येच। आणि हा अॅलन की काढून घ्यायचा टाईट झाल्यानंतर। मशीन आता सरळ करून घेऊयात आणि त्याच्यावरती हे जे आहे हे अल्लद असं सरळ बसलं जातं। हे अल्लद कोणताही न त्रास होता हे बसलं जातं असं। ह्याचे जे नट आहे तिथं हे नट बघू शकता तुम्ही। हे नट बघू शकता, हे नट लूज करायचे आणि ते बसवून घ्यायचे। आणि हे नट असे टाईट करून घ्यायचे। तर मित्रांनो, सागरनं आपल्याला व्यवस्थित माहिती सगळ्या अटॅचमेंट कशा पद्धतीने फिटिंग केलेले आहेत आपण बघितलेलं आहे। तर मित्रांनो, हे सगळे ब्रश कटर
टेस्ट केलेले ब्रश कटर आहेत. म्हणजे काय, हे शासकीय सबसिडीमध्ये मान्यता प्राप्त ब्रश कटर आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला ब्रश कटर सबसिडीवर देणार आहे, त्याची फॅसिलिटी बी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपला मोबाईल नंबर आहे, ज्यांना कोणाला सबसिडीमध्ये हा ब्रश कटर घ्यायचा असेल तर 9145230505 ह्या नंबरला फोन करायचा. फोन केल्यानंतर तुम्हाला निकिता मॅडम म्हणून आहेत, ते तुम्हाला डॉक्युमेंट मागतील, फार्मर आय डी, त्या फार्मर आय डी तुम्ही द्यायचा आहे. आणि हा ब्रश कटर तुम्हाला कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. तो कसा, ह्या ब्रश कटरची किंमत आपली आता आपण हे 13,500 रुपयाचा ब्रश कटर, म्हणजे त्याची किंमत तशी 6 अटॅचमेंट बरोबर 18,000 रुपये आहे. हा ब्रश कटर ट्रू स्ट्रोकचा 12,500 रुपयाला मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या सातारामध्ये जर तुम्ही ऑफिसला व्हिजिट केली तर फक्त 12,000 रुपयाला ब्रश कटर मिळणार आहे. आणि सबसिडीत घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला सबसिडी मित्रांनो ह्याला 10,000 रुपये सबसिडी आहे. आणि फक्त 2,000 हा ब्रश कटर घेऊन जायचा आहे. 4 स्ट्रोक घ्यायचा म्हणलं तर 13,500 रुपयाला 4 स्ट्रोकचा ब्रश कटर आहे. 4 स्ट्रोकचा ब्रश कटर आहे, तो बी त्याला कार्बोरेटर हाय क्वालिटीचा दिलेला आहे, जापनाज टेक्नॉलॉजीचा. ह्या बी ब्रश कटरला जापनाज टेक्नॉलॉजीचा कार्बोरेटर आहे. तर हा ब्रश कटर तुम्ही सातारमधून घेतला तर 13,500 रुपयाला आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 1,000 रुपये भरून तुम्ही घेतला तर तुम्हाला घरपोच हा ब्रश कटर तुम्हाला 13,500 रुपयाला घरपोच मिळणार आहे. 1,000 रुपये बुकिंग करायचं आहे. आणि जर बॅकपॅक ट्रू स्ट्रोक घ्यायचा म्हणलं तीही त्याची किंमत 13,500 रुपये आहे. आणि त्यातला 4 स्ट्रोक घ्यायचे म्हणलं तर मित्रांनो त्याची किंमत 14,500 रुपये आहे. त्यावरती काय काय आपण देणार आहे, तर मित्रांनो हे तुमचं अटॅचमेंट, तुमचं गहू, भात, सोयाबीन काढण्यासाठी हा अटॅचमेंटचा उपयोग आहे. तुमचं जर गवत छोटंसं असलं तर हे अटॅचमेंट आपण छोट्या गवत काढण्यासाठी हे अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देतो असतो. आणि ते बी दणकट क्वालिटीचं आहे, एकदम ऑफर दिली म्हणून हलकं देत नाही आपण मित्रांनो. आणि जे जाड गवत असतं त्यासाठी हे ब्लेड आपलं दणकट क्वालिटीचं आहे. एकूण ह्या 3 वस्तू झाल्या मित्रांनो. चौथी गोष्ट आपण देणार आहे मित्रांनो ब्रश कटर, जे शेतकरी मित्र बांधावर झाडं कट करण्यासाठी हा चेनसॉचा उपयोग होतो, ते बी आपण त्याच्याबरोबर 5वी गोष्ट देणार आहे. 6वी गोष्ट मित्रांनो, हा रोटर एकदम दणकट क्वालिटीचा आहे. हा रोटरमध्ये 3 ते 4 क्वालिटी आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रोटर ज्यावेळेस तुम्ही बुकिंग करताना तुम्हाला दाखवणार आहे, त्यानंतर हा रोटर तुम्हाला देणार आहे. 6 वस्तू आपण देणार आहे. ही 6वी वस्तू, हे जे कोणी लास्टचं जी जमिनीच्या वर लेवलनं गवत कट करण्यासाठी असेल तर ती 6वी वस्तू आपण देणार आहे. तर मित्रांनो, हा ब्रश कटर का घेतला पाहिजे तुम्ही, ह्याचे कारण आहे ती, हा बेल्ट तुमचा सॅक कशी असते तशी फिटिंग होतो, व्हायब्रेशन कमी आहे ह्याला. आणि इथं सपोर्टला बी हा ब्रश कटरचा उपयोग होतो. एकदम दणकट क्वालिटीचा ब्रश कटर आहे. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला वेगळे अटॅचमेंट घ्यायचं असेल तर हा वॉटर पंप आहे. इथं बाकीचं 40 जाती ब्लेड आहे, 80 जाती ब्लेड आहे. वेगवेगळे अटॅचमेंट आपल्याकडे नेहमी उपलब्ध आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असलं तर एक्स्ट्रा बी आपण देणार आहे मित्रांनो. जर हा ब्रश कटर खरेदी करायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. आणि असेच नवीन वेगवेगळ्या मशीनचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेत असतो. पॉवर विटर असू द्या, रोटर असू द्या, नांगर असू द्या, डिस्काउंट ऑफर, सबसिडीबद्दल पूर्णपणे माहिती आम्ही देत असतो. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नमस्कार. आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. नमस्कार.